नमस्कार मंडळी, शुभ दुपारचे साधारण 2:30 वाजलेत. आपण आहोत आपल्या गावी आणि आता ताईसोबत थोडंसं चाललेलो आहे जंगलामध्ये. खास करून जी कुड्याची फुलं जमवायची आहेत आणि आज संध्याकाळच्या जेवणामध्ये खास अशी मस्त रानभाजीची भाजी असणार आहे. ॲक्च्युली कुड्याची फुलं यातच असतात मेमध्ये वगैरे. मग त्याच्या शेंगा तयार होतात, शेंगांची पण भाजी करतात. शेंगांची भाजी थोडीशी कडवट असते पण आरोग्याला खूप चांगली असते. पण फुलांची भाजी खूप सुंदर लागते, तर ती पण आरोग्याला चांगलीच. तर आता जाऊया, थोडीफार फुलं जमवू आणि मग घरी येऊन मस्त अशी छान भाजी बनवूया. आपण काय करते? पोयम बोलते. कोणती वाली? बॉटल. कुठली बॉटल? बॉटल मॅन चिकू 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 एस वेस फूल. इकडे तात्याने बघा कोकम ठेवले सुकायला. तयारवाली आहेत ना प्रॉपर? हे बघा, ह्यातले घर काढायचं आणि अशी सुकत घालायची. कोकम तयार. मग नंतर मिठाचं पाण्यातून एकदा काढायला लागतात. हो, छोट्या वाटतात. आता जमते गावनी चालायला? हात पकडू? अच्छा. तुला घर नाही माहिती आहे? नाही ना माहिती, आता तू दाखवशील तेव्हा. पुढे आलो होतो. आम्ही वरच्या बाजून आलो, आई खालून आली. शॉर्टकट. आणि अशा रीतीने आपण पोचलेलो आहे गोदडीमध्ये. काय बॉन्ड पडलंय? काजू भरपूर लागलेले यावर्षी, पाहिजेत तेवढे काजू होते. पाऊस पडल्यावर आलेच जरा काय काय झाडावरती. म्हणजे पाणी पण असतं ना. कधी पावसाळ्यानंतर दिवाळीत ना नवरात्रीत वगैरे असतात. यावर्षी आताच पाहायला मिळतात बघा, एप्रिलमध्ये. ॲक्च्युली ह्याचं पण पाणी असतं, नळ आहे ना, नळाचं पण पाणी असतं. पाऊस पण पडला आहे. आणि इकडे या बाजूला इकडे अनंताचं फूल, हे बघा, हे अनंताचं फूल. हे पण तसं म्हटलं तर वर्षभर लागतच असतं. मस्त येतं ना मग. मस्त येतं. चल चला, अशा रीतीने आलेलं आहे गंगेच्या घरी. चला जरा जंगलात जाऊया, फुलं वगैरे आणायचे, त्यासाठी चाललो आहे. तर आई आणि अवनीला बसवलेलं काकीकडे. अवनीला बोलू जंगलात कुठे, परत तिच्या पाठीमागं चालायला 1-1.5 तास जाईल. त्यामुळे मग तिला ठेवलेलं आहे इकडे खालच्या पट्ट्याला. जाऊया जरा फुलं घेऊन येऊ. कसं गावाला आल्यावर जरा अशा गावठी भाज्या खाल्ल्या की चांगलं. इकडे ॲक्च्युली आलो आहे मी अळूसाठी, पण समोर ते अळवीन लागले का बघूया. आता सपाटच जाऊ द्या अळूला. आंबे आहे जवळच, ते बघ कशाला. ही अळू लागली नाही वर्षी. लागलेत पण तेवढे नाही पिकायला नाही आलेत. आहे ना, एक पडला बघ पिक्का चांगला एकदम मस्त आलू आहे. पहिले कसे मोठे मोठे आलू असेल. हे अळूचं काही मेन काय माहिती, जरा ते फांदी हलवलीत ना तरी सगळे पडून जातात. पिक्के असतील तर तेवढा एकच होता वाटतं. फुलं बघता येते मस्त आहेत. काढूया, सुरुवात तर करूया. झुपकेच देऊ काय तुला? मग नंतर काढ आरामात. याच्या नंतर साफ करायला लागतील. आपण हे काढून घेऊया. त्याच्या कळ्या पण चालतात आणि फुलं पण चालतात. जंगलात फिरलो ना तर बरंच काही भेटतं. पाहिजे तेवढं. हा ते बघ तिथे खाली फिरायला पाहिजे. जुना इकडे करवंद बघ टपोटपोर आहेत. ब्लॅक झालीत का आता?
पिकायला लागते आता पुढच्या हप्त्यात पिकतील. है ना. लालसर झालेत ना. हां म्हणजे एप्रिल एंडिंगला आंबे, हम्म. करवंद, अळू, रातांबे सगळे फणस सगळं पिकेल. मोठी झाड आहे पण. मोठी झाल्या. आता असे तुम्हाला फुलं झुपक्यानेच दिसतील. नंतर एकदा का त्याला शेंगा तयार झाल्या की मग काय फुलं नाही मिळणार. मग शेंगांची भाजी ही फुलं आहेत ना हां सुकून पण ठेवतात. आणि पावसातून आहे ना कधी ऑप्शन नसतो, आपल्या भाजीचा कंटाळा येतो हां तेव्हा मग ह्याची भाजी पण खातात. पाण्यात टाकलं की झालं. हो छान लागते तेव्हा सुकलेल्या फुलांची भाजी. हा इकडे हा गावकऱ्यांचा आंबा हा भरपूर लागतो. आणि हा एक आंबा लागला बघा कसा हातानं काढायला डायरेक्ट तयार होऊ दे. फुलांचा पण हात पोचते. राहिला तर ठीक आहे तोपर्यंत, पिकला तर पिकला, नाही तर का कोणते नेल काढून तोपर्यंत. असं एक झाड बस झालं नाही. किती आहेत बघा ह्याच्यावर फुलं. फुलं पाहिजेत तेवढी आहेत. ह्याच्यावरती एकावरचीच काढूया आता थोडी आणि मग बस झाली. बस होतील. किती एक टायमाला भाजी बनवायची आपल्याला. हे बघा इकडे चांगली एकदम तयार फुलं आहेत. ही मस्तच आहे छोटे छोटे. आहे ना हे म्हाताऱ्या. रे काय किती काय 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 करायचं आता काय काहीच नाही पोरं करत. तर काय घरातून मोबाईलच सुटा ना पोरांचा. घरातून बाहेरच नाही निघत तर. ते पण आपल्याकडे अजून पोरं फिरतात बऱ्यापैकी. गावात पोरं नाही म्हणून तर काय. एकाच ह्याच्यावर भाजी कमी होते काय. हा ह्याची भाजी कमी होते. कमी होईल ना. या बाजूकडे बघताय का हे जनावरांनी टाकलेली कात आहे. जेव्हा जुनं होती वरची ती त्वचा तेव्हा काढून टाकतात ना का. आपण कसे कपडे चेंज करतो तसंच ना ते. हा ही कात आहे. छोटे छोट्या जनावरांचे मोठी मोठी म्हणजे तोंड वगैरे. हा इकडे तोंड आहे या बाजूस आणि इकडचा हा शेपटीचा भाग. काय केलंय सोने. हां बैल आहेत की बैलगाडी आहे. किती आहेत बैल. एवढे कितीला एक बैल. 10 रुपये. सगळं 10 रुपयालाच काय वेगळे स्वस्त आहे का. 10 रुपयाला बैल आहेत. पाहिजेत काय घेऊन जावा. 10 रुपये एक बैल. जोडी कशी 15 रुपये. हां हां स्वस्त आहेत. मग जोडीच घेऊन जावा. कधी आली वर तू. आता झाली. मी किती वेळ तिथेच वाट बघत होती हो खाली. हां आणि तुम्ही येत पण नव्हतात. खाली गेलेलो ना जंगलामध्ये. का हां का फुलं आणली. हा फुलं भाजीसाठी बघ. भाजी करायची आता. पप्पा मला नाही आणले मोठे वाले फूल. मग घेतली ना आईकडून. नाही घेतली. नाही संध्याकाळी आणतो. आटूने ती आटू घेऊन गेली आणि तिने कॅप ठेवला. हा चला मंडळी संध्याकाळची वेळ आहे आणि फायनली घरी आलेलं आहे. इकडे बघताय का कुड्याची फुलं. तर अवनी आणि आईला आम्ही गोधडीमध्येच ठेवलेलं काकीकडे. तर ते घरी आलेले कारण आम्हाला उशीरच झाला, कारण थोडंसं फेरफटका मारत आलेला. तर ही कुड्याची फुलं घेऊन तर आलेलं आहे. तर आता यांना साफ करून घेऊया प्रॉपर, कारण हे जे डेट वगैरे आहेत ना ते काढून घ्यायचे. फक्त फुलं आणि जे कळ्या आहेत त्या कळ्या आपल्याला याच्या घ्यायच्या आहेत. हे बघा जर हे घेतलं ना तर हे वरचाच भाग आपल्याला घ्यायचा आहे हा फुलं आणि कळ्यांचा. तो प्रॉपर साफ करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग मस्त रात्रीच्या जेवणामध्ये आज कुड्यांच्या फुलांची भाजी बनवूया. चला आता फुलं साफ करून घेऊया. हे बघा वरचे
जी डेट आहेत म्हणजे प्रॉपर ती काढून टाकायची. देठ आणि या कल्या घेतल्या हा. ना तरी पण चालतात. हा, कळ्याने फुलं घ्यायची. हो हो हो. बाकीचा सगळा डेट आहे तो फेकून द्यायचा. असं जंगलात आहे ना एक फेरफटका मारला ना भाजीची तर सोय झाली भाजीची सोय होऊन जाते. ना म्हणे? आता मुंबईला असा एक फेरफटका मारलात ना तर विकतच भाजी आणणार. इथे 100-200 रुपयाचा फटका. हो इथे काय सर्व म्हणजे भेटतं फुकट, पण आता जंगलात वगैरे कोण जायला वगैरे करत नाही. हो. आता कंटाळा येतो, ऊन असतं. आम्ही आता संध्याकाळी जरा एक फेरफटका मारून आलो. ही कुड्याची फुलं आहेत ना ही आता बरेच लोक म्हणजे जातात असे सकाळचे वगैरे जंगलात घेऊन येतात ना, अशी काढतात हो. आणि ती सुकून ठेवतात. म्हणजे पावसातून एक ऑप्शन होऊन जातं की बाबा भाजी नाही, चला कुड्याच्या फुलांची भाजी. पावसासाठी बरेच जण आता ठेवतात. हो करते ती. म्हणलं घाबरली, झोपली बघ कशी. हं? झोप आली, ती दमली ती फिरून फिरून बाबू. हात फिराव अशा. मस्त आहे ना. कशी झोपली ती. झोपली बोलते आवनी. डोळे उघडते आहे ती लगेच. उघडते. बंद उघडते. अच्छा, झोपडी आता. झोपली ना. आपण येतो तर ती उघडते. हां, चला पटापट साफ करून घेऊया. ह्याला काय साफ करायला टाइम नाही जात. ती फुलं फुलं पुढची पुढची घ्यायची. गेली गेली रे. तिने बाहेर जायचंय. बाहेर जायचंय. हा म्हणून उठली ती. हां, तुम्ही पायाला का बांधलाय तिच्या? पायाला बांधलंय. आईने बांधलं ते. का? काय माहिती, आईलाच विचार. ते विचारणे जा. जा. म्हणून ती उठली लगेच. हो ना. हे बघा, अशी फुलं ही जून असतील तशी सोडून द्यायची. एकदम जून ती घेतली तरी हरकत नाही. बाजूला जून म्हणजे ते सुकत आलेत आता. ते बरेच दिवस कोणी काढली नाही ना, हो. ते सुकत आले. पप्पा घरात चालली. भाजी केवढीशी होईल याची, थोडीशी होईल. भाजी छोटीशी. थोडस जवला टाकूया. हो हो. जवला टाकल्यावर कशी चव पण वाढेल आणि भाजी खायला पण मस्त लागेल. हे फुलं आहेत ना साफ करून झाली. आता ही जरा धुवून घेते. हा, नंतर मग हलकीशी ना थोडीशी कापून घ्यायची. हा, बारीक बारीक करून हा, घ्यायची. बारीक बारीक करून घ्यायची. हे बघा, एक 2-3 मिनिटात पाण्यात ठेवायची अशी जरा, कारण धूल बिल जरा असेल तर ती निघून जाते म्हणून. हा, चांगली धुवून घेतली की मग कापून भाजी बनवूया. हो, झटपट भाजी आहे एकदम अशी. झाली. चला, धुवून तर झाले. मस्त ना, गजऱ्याला वगैरे पण फुलं छान हा, वाटेल. ते गजरे पण चांगले हा, दिसतील. गजरा पण छान वाटेल. हो. पण हे लवकर कोमजून जाईल गजरा. हा, लगेच हा. कोंबते ते. चला मंडळी, रात्रीचे साधारण 7:45 वाजलेत आणि फ्रेश वगैरे मस्त झालं आहे. थोडीशी बाकीची कामं आवरलेत आणि आता भाजीची तयारी सुरू आहे. तर कुड्याची फुलं एवढी आणलेत तर मस्त भाजी बनवून घेऊ आणि जेवण रात्रीचं अप्रतिम असणार. ही भाजीची चवच आहे ना खूप सुंदर लागते. त्याच्यामध्ये जवळा पण ॲड करणार आहे त्यामुळं अजूनच अप्रतिम. तर चला, ताई भाजी बनवते. खास कुड्याच्या फुलांची चुलीवरची भाजी. चुलीवरचं जेवण म्हणजे अप्रतिम. आणि त्याच्यामध्ये गावची जी रानभाजी असते त्या तर मला खूप आवडतात. त्यातली ही रानभाजीच कुड्यांच्या फुलांची भाजी आणि कुड्यांच्या शेंगांची पण भाजी होते. तर फुलं आणले तरच फुलांची भाजी करूया. सगळ्यांची कामं आवडतात पण अवनीचं काम काय आवडत नाही ना. अवने, जेवण काय संपत नाही तुझी. किती जेवण बनवशील? हां, काय बनवते आता? खराब करून मी पाणी फेकून देते. हां, हा जेवण नाही बनवते आता. नाही. हो काय, नशीब. तर या बाजूला इकडे ही फुलं आपण मगाशी धुवून ठेवलेत. थोडासा जवला पण धुवून घेतलाय व्यवस्थित आणि फोडणीसाठी आहे ना कांदा घेतलाय एक छोटासा आणि कढीपत्ता आहे आणि लसूण. अच्छा, या बाजूला थोडासा गोडा मसाला. थोडासा गोडा मसाला घेतलाय 1 चम्मचभर. ओके. याचा फुलं आहेत ना हलकीशी अशी कापून घ्यायची. हां, म्हणजे थोडी बारीक नाही करून घ्यायची. अट्टू हे जेवढी बारीक करता येतील तेवढी करून घ्यायची. जास्त बारीक नाही करायची, ते काही नरम होतात त्याच्यात. हो, थोडीशी अशी बारीक करून घ्यायची. तव्यामध्ये किंवा कढईमध्ये तुम्ही बनवू शकताय. आपण आज तव्यामध्ये बनवतोय.
हे बघा थोडी थोडी कापून घेतली, जी अख्खी अख्खी फुलं होती ती थोडी बारीक करून घेतलेत. ही फुलं आहेत ना ती एकदा म्हणजे भाजीत टाकली की एकदम नरम होणार, कांद्यासारखी अशी नरम होतात ती भाजी, एकदम कमी होते. तिकडे तवा ठेवलेला गरम व्हायला, तेल ऍड केलंय त्याच्यामध्ये, तेल टाकले आता लसूण टाकते, फोडणीला बघा तवा लगेच गरम पण झाला. मस्त बघा तशी लसूण एकदम लगेच झाले लालसर. हो. तर कांदा टाकते. अच्छा, खाली चूल आहे मस्त, चुलीवरचं जेवण. आणि कढीपत्ता. चुलीवर लगेच दिसतो लागते ना. फास्ट जेवण बनवायचं असेल तर चुलत ॲक्च्युली तिथे आपण म्हणतो, पण गॅसपेक्षा चुलीवर जेवण फास्ट होतं. आता किती मुंबईला लोकांची काय काय हाल झालेले, आता तर झाले सर्व सविस्तर. हो. पण झालेले तेव्हा गॅसमुळे. थोडं मीठ आणि हळद. थोडासा मसाला, ओके, गोडा मसाला टाकते थोडा. सर्व मी फोडणीतच मसाले टाकले. अच्छा, परतवून घ्यायचं चांगलं. याच्यात कांदा आहे ना जास्त भाजायचा नाही, तो भाजला जातो याच्यात भाजी बरोबर, त्याच्यामुळे जास्त भाजायचा नाही कांदा. आणि ज्या भाज्या असतात ना त्याच्यात आहे ना तेल थोडंसं जास्तच लागतं. मी जवळा टाकून घेते. ओके, जवळा काय एकदम ओलांड आहे. हा, कशामध्ये पण टाका, कशामध्ये की तो जे स्वतःला सूट करून घेतो. हो, आणि चव पण वाढवतो, मेन तो प्लस पॉइंट आहे. जवला परतवून घेतला बघा. आता याच्यात थोडी थोडी ही फुलं टाकायची. अच्छा, फुलं बघा आता तुम्हाला वाटतंय तेवढी, थोड्या वेळाने बघा एकदा स्मेल एकदम भारी येते मस्त ना. कशी टाकशील? टाक, 2-4 टाकाने बाजूला. चला आता सर्व सर्व ऍड करून घेऊया. जशी फुलं टाकणार ना तसं असं परतवत जायचं. अच्छा, लाईट पण गेली. एक 10 मिनिटावर भाजी होते, जास्त टाइम नाही लागत भाजीला. हा एक गावाकडचा वेगळा अनुभव. भाजी बनवता लाईट गेली. ऍक्च्युली आपल्याकडे चार्जिंगचे बल्ब आहेत त्यामुळे काही टेन्शन नाही, लाईट गेली तरी उजेड असतो घरामध्ये. झाकण मारून देऊशील ना त्यावर? हा, एक मस्त अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. 2-3 मिनिटासाठी झाकण ठेवायचं. ओके. आताच वाटतंय मस्त होणार आहे भाजी, वास येतोय छान. ते आता झालेली आहे मिक्स. काही लाकडं आहेत ना ते काढून ठेवते बाजूला. अच्छा, त्याच्यावर हे झाकण शेवटी ठेवून जाते. ओके, एक 2-3 मिनिटांनी आपण बघूया. थोडीशी इस्तो ठेवले बघा. आपल्याला नाही एक 5 मिनिटं ठेवायचे. एकच लाकडू ठेवलेलं आहे. अच्छा अच्छा, आपल्याला भात कसा आपण ठेवतो सुकायला निवरायला, तशी ती भाजी ठेवलेली आहे. ओके, 5 मिनिटात आपण बघूया. अवनी 5 मिनिटात भाजी तयार. अवनी, या घरी आपण जेव्हा राहायला आलो ना तेव्हाच आपण हा जुगाड करून ठेवला आहे. आता कसे चार्जिंगचे बल्ब आपल्याला मिळतात त्यामुळं मग प्रत्येक रूममध्ये एक चार्जिंगचा बल्ब आणि एक ट्यूबलाईट अशी सेटिंगच केलेली आहे. आणि बाहेर आपल्या पडवीमध्ये चार्जिंगचाच बल्ब आहे. म्हणजे कसं जरी लाईट गेली तरी काय अडत नाही, प्रत्येक कामं व्यवस्थितरित्या होतात. बऱ्याच जणांचं सजेशन आलं आहे की सोलार प्लॅन्ट आहे तो वरती बसवा आणि त्याच्यातून जी काय वीज निर्मिती होईल त्यातून तुमचं घरामध्ये जी काय लाईट लागते ती कदाचित त्याचं होईल. ॲक्च्युली ह्याची काही आयडिया वगैरे नाही आहे, कोणाला डिटेलिंग काय असेल तर पाठवून द्या. याचा विचार आपण नक्कीच करू, कारण सोलार लावलं की सोलारने पण आपली वीज बचत पण होते, जे काय महिन्याला पैसे जातात ते पण वाचतील आणि वीज निर्मिती पण आपल्या घराजवळच डायरेक्ट होईल. तर ॲक्च्युली त्याची काय आयडियाच नाही आहे, कोणाला काय माहिती असेल तर नक्की कळवा. पण सध्या तरी हा जुगाड आहे, चार्जिंगचे बल्ब आपल्याकडे आहेत. म्हणजे
लाईट जरी दिवसभर नसली तरीसुद्धा आपल्याकडे याचा बॅकअप 7-8 तास असतो. मग आपण काम करतो का प्रत्येक रूममधली लाईट लावून ठेवत नाही, बाहेरची चालू असते, मग आतल्या काही रूमची बंद असते. पण उजेड जेव्हा पाहिजे तर प्रत्येक रूममध्ये आपल्याकडे सध्या चार्जिंगचे बल्ब आहेत, म्हणजे काय टेन्शन उरणार नाही. आणि आता सर्वजण जेव्हा गावाला येतो ना तेव्हा चार्जिंगच्या बल्बचा खूप फायदा होतो. कारण मग आता अवनी पण आले, पण तिला काही टेन्शन नाही, पूर्ण काळोख असतं हे बघा. बोलता लाईट आली, कारण सर्वजण असतो ना मग काही टेन्शन नाही. आली लाईट, हां आली ना. ॲक्च्युली कसं आहे, सर्वजण असल्यावर उजेड जेवढा असेल तेवढं चांगलं, तर त्या कारणाने असे बल्ब्स आपण घेतलेले आहेत. शक्यतो आता रात्रीची लाईट खूप क्वचित जाते, म्हणजे बऱ्याच वेळा तर नोट केलं आहे दिवसाची जास्त घालवतात. पण जरी रात्रीची गेली 10-15 मिनटं अर्धा तास तर आपल्याकडे बॅकअप प्लॅन असला पाहिजे. कारण गावाकडे सध्या लाईटीची खूप गरज आहे. पहिल्यांदा बत्ती लावायचे, आता काय बत्ती गावाला दिसत नाही सहसा. आपल्या जुन्या घरामध्ये बत्त्या होत्या, आता त्यातली एखादी बत्ती असेल पण ते बत्तीचा वापर करण्यासाठी घासलेटच भेटत नाही. मग त्याने पण आपलं काम अडलं आहे, त्यापेक्षा चार्जिंगचे बल्ब परवडतात. असो, भाजीला फोडणी दिलं आहे मस्त. तर आता थोड्या वेळात भाजी तयार होईल आणि तांदळाची भाकरी असं मस्त मेनू. चला 5 मिनटं झालं आहे आणि ही भाजी बघा झाली आता एकदम एवढी भाजी होती, हो. एवढी झाली बघा, मऊ झाले एकदम. छान झाले ना. नको राहू दे. राहू दे. मच्छी बनव ना मला. जेवायचं आहे ना, जेवताना मला नाही. हां ठीक आहे. ही भाजी तयार. मस्त भाजी तयार झाली आहे. आता तांदळाची भाकरी थोड्या वेळात आई बनवेल आणि त्याच्यानंतर मग तांदळाची भाकरी आणि कुड्याच्या फुलांची भाजी. असं मस्त रात्रीचा बेत आहे. हे गरम पाणी आहे की नाही, आता गारच घेतलं, आताच खायचे ना लगेच. हां दुपारपर्यंत झाली ना की गरम असलं की तशीच राहते नरम. होय काय. तवा ठेवला आहे चुलीवर, चूल मस्त पेटते. बाजूला काय डाल ठेवले गरम करायला. अच्छा. इकडे एक भाकरी शेकते तोपर्यंत इकडे मग लगेच दुसऱ्या भाकरीची तयारी. कुड्याची भाजी यावर्षी खाल्लीच काय? नाही ना, पहिलीच आहे. कुड्याच्या फुलांची भाजी यावर्षी पहिल्यांदाच आहे. सुकवून ठेवतात नाही बरेच. हां, पावसाची खायची. फुलं भरपूर जण सुकवून ठेवतात. तव्याला जास्त इष्ट लागते त्याला. त्याला नाही लागत. अच्छा, हा कोणता आहे? त्यातलंच जो गहू आहे भिडाचा. ताल आहे आहे, हा नव्हतं घेतलेला आहे ना. जी भाजी मागाशी बनवली तो जुना आहे. जुना आहे, त्याच्यात लगेच होतं ना, त्याला इस्तो पटकन लागते. पप्पाच आणलेला आहे तो. होय काय. आम्ही घेतला. हां, तू घेतलास इथं. कुठे घेतला तो एक तुम्ही घ्यायला नाही का? तो एक मी घेतला. होय काय. मग एकावर कांदा बिंदा भाजायचा असता, मग म्हणजे कांदा तो राहायला कांद्याचा तरी चालतो. असं आहे. अच्छा, चला अशा प्रकारे आई आता भाकऱ्या भाजून घेते. जास्त नाही, आता रात्रीच्या जेवणासाठी पाहिजे तेवढेच. भाकरी झाली की मग जेवायला घेऊ. मस्त कुड्याच्या फुलांची भाजी आणि हे आईने बनवलेली मस्त गरमागरम तांदळाची भाकरी. चला मंडळी, मस्त आईने गरमागरम चुलीवरची तांदळाची भाकरी बनवली आणि ताईने मगाशी कुड्याच्या फुलांची भाजी बनवली आहे, रानभाजी. कुड्याच्या फुलांची भाजी कोणी कोणी खाल्ले जरा कमेंट करून सांगा. चव जी असते ना अप्रतिम असते. होय होय, चला जेवायला. तर चला मंडळी आता जेवून घेऊया. या बाजूला मंडळी बघताय का, मस्त कुड्याच्या फुलांची भाजी आहे आणि ह्या इकडे मस्त गरमागरम तांदळाची भाकरी. मस्त बेत आहे. डाळ आणि भात आपण नंतर घेऊ. आणि कसं आहे जेवण? मस्त एकदम मजा येते. वा, चला बघूया फुलांची भाजी कशी झाली. मस्त झाली, तरी काय विषयच नाही, तरीसुद्धा बघूया.
या जेवायला या. मस्त झालं एकदम. काही भारी झाले का भाजी. सॉलिड एकदम मस्त आले ना. अंगीला पण आवडली काय. मस्त आले ना. छान. फुलांची आणायची भाजी कधी कधी फुलं फक्त सुकून ठेवतात तेवढीच भाजी पावसाळ्यात ताजी खायची मस्त लागते. चला मंडळी आता जेवून घेतोय. कधी कधी अशा रानभाज्या पण खावा आरोग्यासाठी चांगल्या आणि निसर्ग आपल्याला एवढं देतोय तर ते खायला पण पाहिजे. आणि खरंच ही भाजी खूप छान लागते. कधी जर खाल्ली नसेल तर बनवून बघा आणि खाल्ली असेल तर तुम्ही कशा पद्धतीने अजून बनवता किंवा त्याची टेस्ट कशी असते नक्की कमेंट करून सांगा. चला तर जेवूया. जेवण भेटतं तुम्हाला. चला मंडळी मस्त जेवण झालेलं आहे. खास गावाकडची रानभाजी आणि गावाकडच्या चुलीवरची तांदळाची भाकरी असं मस्त जेवण झालं आहे. रात्र झाले 9:30 वगैरे वाजलेत. रातकिड्यांचा मस्त आवाज गावाकडचा फील. ॲक्च्युली गावाकडचा जो वाईब्स असतात ना ते ह्या सगळ्या गोष्टी रातकिड्यांचा आवाज त्याच्यानंतर काळाकुट्टा अंधार आणि रात्रीचा इकडे तिकडे आवाज. आता उंदरांचा पण कधी कधी आवाज येतो. उंदीर पण पातेल्यातून जातात ना तेव्हा असं वाटते कोणतरी जातं आहे. अशा सगळ्या गोष्टी गावाकडे होत असतात. तर चला म्हणजे आज मस्त जेवण झालं आहे आणि आता जरा एडिटिंग वगैरे करेन. थोडंफार अवनीसोबत खेळणं वगैरे असणार आहे. तर तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे हा व्हिडिओ ते थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.